सगळ्या मित्रांना नमस्कार. मित्रांनो, मी अतुल गायकवाड. आज आपण पाहणार आहोत की बायकोचं वर्चस्व कोणाच्या घरामध्ये कुठं असतं. आपल्या घरात तर असतंच असतं, पण प्राण्यामध्ये सुद्धा वर्चस्व असतो. मित्रांनो, तेच मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. तर आपण आता एक व्हिडिओ पाहणार आहोत आणि त्या व्हिडिओमध्ये इतकं मित्रांनो तो व्हायरल झालेला व्हिडिओ आहे की तो व्हिडिओ असा आहे की त्या व्हिडिओमध्ये एक मोठं वानर आहे, जे आपण त्याला चिंपांजी म्हणता येणार नाही. ते वानराचं नाव गोरिला गोरिला आहे. आणि ते गोरिला आहे प्राणी संग्रहालयामध्ये आहे आणि तो असा बसलेल्या अवस्थेत आहे. नर जातीचा जो माकड आहे गोरिला, ते बसलेला आहे आणि त्याची मादी, त्याची राणी जवळच काही अंतरावर, ठराविक अंतरावरती बसलेली आहे. आणि ती बसली असताना एक छोटंसं त्यांचं बाळ, ते बाळ त्या नराच्या जवळ जातं आणि नराच्या जवळ गेल्यानंतर ते नराच्या ढेरीवरती असं लाडानं असं बुक्क्या मारायचा प्रयत्न करतं. आणि ते मारल्यानंतर जी त्या नराला राग येतो आणि नराला राग आल्यानंतर ती त्याला बुक्की मारतं जोरात, असं त्याच्या डोक्यावरती जोरात अशी बुक्की मारतं. आणि जेव्हा ते मारलं जातं तेव्हा ते रडत रडत ते त्याच्या आईकडे जातं. आणि आईकडे गेल्यानंतर आई जेव्हा पळत येते आणि पळत आल्यानंतर त्या नराच्या, म्हणजे तिच्या नवऱ्याच्या जोरात अशी थोबाडीत मारते. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितला बी असेल. आणि जेव्हा मी तुम्हाला आता गोष्ट सांगितल्यासाठी सांगितली तेव्हा तुमच्या लक्षात पण आलं असेल की हे आपण कुठेतरी बघितलंय, हे आपण कुठेतरी ऐकलंय. तर मित्रांनो, तेच व्हिडिओ मी दाखवणार आहे. आणि खरंच मित्रांनो, अशी परिस्थिती कोणाकोणाच्या घरामध्ये आहे की आपण आपल्या घरच्या बाळाला जरी हाणलं तरी कोणाची बायको पळत येते, हे मला सांगायचं आहे ह्या व्हिडिओमधनं. कोणाची बायको पळत येते आणि आपल्या नवऱ्याला दाबते. दाबते म्हणजे ठोका देते एखादा, किंवा दरडावून सांगणे का त्याला मारले, अशी बायको कोणाची करते. बघा, व्हिडिओ एक मजेशीर आहे, तुम्हाला दाखवते. आता इथं तुम्हाला दाखवते साईडला, याच व्हिडिओमध्ये बघा तुम्ही कसं दिसते. बघा बघा आता तो काय करतोय, बघा ते बाळ काय करते. आणि बघा आता, आणि त्याच बाळाला जेव्हा तो नर मारतो, त्याचा वडील मारतो, तेव्हा आई पळत येऊन त्या नराच्या इतकं जोरात थोबाडून मारते. नर सुद्धा मित्रांनो गप्प बसतो, म्हणजे तो वडील सुद्धा गप्प बसतो. म्हणजे हे माणसात सुद्धा तेच आहे. मला सांगायचं काय की माणसामध्ये सुद्धा तेच आहे आणि तेच प्राण्यामध्ये आहे. जे माणूस जसा बायकोला घाबरतो तसं नरानं त्या वडिलानं त्या मुलाच्या काय सुद्धा केलेलं नाही. ते बाळ जे आहे ना छोटंसं, त्यानं सुद्धा काय केलेलं दिसत नाही. तो बायको पुढं हातबल आहे. हीच आत्ताची परिस्थिती झालेली आहे मित्रांनो. माणूस कितीही मोठा असला, कितीही छोटा असला, कसाही असू द्या, आत्ताची परिस्थिती त्याची अशी आहे की तो आपल्या बायकोच्या पुढे हातबल होतो. हे याच व्हिडिओमधून दिसते मित्रांनो. कशी फाईट मारते बघा तो, जोरात किती, अहो एवढ्या जोरात थापकन थापड मारते. आणि ह्या थापेमध्ये तो विचारायला किती लागला असेल. तर हा व्हिडिओ काय एआयवरनं बनवलेला नाही, हे कुठला तरी प्राणी संग्रहालयातला व्हिडिओ आहे. आणि हाच व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येत असेल की मला सांगायचं तात्पर्य तुमच्या लक्षात आलं का, की बायकोचं वर्चस्व आत्ताच्या पिढीला माणसावरती किती आहे हे ह्या व्हिडिओमधनं दिसते मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटतंय मित्रांनो? व्हिडिओ खरंच छान आहे व्हिडिओ. आणि एक सांगायचं तात्पर्य तुम्हाला, म्हणजे बायकांनी सुद्धा एक सुधारलं पाहिजे की नवरा त्यानं का मारत असेल, बिचारा का मारत असेल, तो त्याला का मारले असेल बघ की. हा भला मोठा वडील त्याचा दिसणार गोरीला जातीचं जे माकड आहे, वानर आहे, त्याला आपण वाकडच म्हणता येईल. म्हणजे एक वानराची जात आहे ती. माकड असेल, वानर असेल, बऱ्याच वानराच्या ह्याच्यामध्ये जाती आहेत. तसं तो गोरिला जातीचं एक मोठं माकड आहे. आणि त्या माकडाला त्याचं बाळ मारते. आणि ते मारल्यानंतर त्याची आई, म्हणजे बाळ रडत रडत आईकडे जाते. आणि आईकडे गेलं की आई रागाने येते आणि ते जोरात मारते. हेच मला ह्या व्हिडिओमध्ये सांगायचे. तरी सुद्धा ते बिचार गप्प बसते. मला ह्या व्हिडिओमधनं सांगायचे मित्रांनो, हीच परिस्थिती सगळीकडे आहे. म्हणजे बायकाचं वर्चस्व किती आहे हे मला सांगायचे ह्याच्यातून. हे प्रत्येक घरोघरात आहे. तुमच्या घरात काय, माझ्या घरात काय, हे सगळीकडे हेच चाललेलं आहे मित्रांनो. हे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचे. चला बस करूया व्हिडिओ आपण. हा छोटासा एक ब्लॉग होता आणि ह्याच्याबद्दल एक सांगितलेलं एक तुम्हाला छोटीशी एक ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी माझ्या मनातले जे विचार सांगितले ते मित्रांनो तुम्हाला कसे वाटतात. व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायचे, चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरायचं नाही. चला आपण व्हिडिओ इथेच थांबूया. बाय.